श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी करण्याचा एक छान असा उपाय सांगणार आहे. आणि फक्त लक्ष्मीपूजन नाही तर लक्ष्मीपूजन पासून सुरुवात करून ओळीने 43 दिवस यातला जो पहिला उपाय मी सांगणार आहे तो करायचा आहे. 43 दिवसातच, त्याच्या आतच किंवा 43 दिवसात तुम्हाला अफलातून रिझल्ट याचे दिसतील. आता अफलातून रिझल्ट याचा अर्थ काय? तर तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. तुमच्याकडे सोनं नाणं जर तुम्हाला घेण्याची हे असेल, आवड असेल किंवा इच्छा असेल ते पूर्ण होईल. घरासारखी स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होईल. म्हणजे जे की घर घ्यायचंय, मग त्याची कागदपत्र असतील, त्याचं कर्ज असेल, त्याची स्वप्ने पूर्ण होऊ लागतील. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात वृद्धी होईल. जिथून कुठून तुमच्याकडे पैशाचे स्रोत आहेत, जिथनं पैसा येतो ते वाढायला सुरुवात होईल. एक गुणा, 2 गुणा, 3 गुणा, ज्याला आपण म्हणतो ना दुप्पट, तिप्पट, चौपट, असं करत हळूहळू खूप चांगला फायदा तुम्हाला उपायांचा होणार आहे. कारण आपण हळदीचा उपाय करत आहोत आणि खूप सुंदर उपाय आहे. यासाठी सगळ्यात आधी जिथं देवांचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला हळद आणायची आहे. किंवा घरातली वापरली तरीही चालेल, असं काही नाही. फक्त त्याला पिरियड मधला वगैरे हात लागलेला नको. आपण जे मोठ्या बरणीत स्टोअर करून ठेवतो, एक आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्टोअर केलेली हळद असते, ती हळद तुम्हाला एका बरणीत भरून देवघराच्या शेजारी ठेवायची, म्हणजे चांगल्या पवित्र जागेवर ठेवायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ही जी हळद आहे बारीक दळलेली चांगली हळद असावी. अन्यथा सरळ तुम्हाला सांगते, हळकुंड आणा आणि मिक्सरवर बारीक करा, चाळा. उत्तम शुभ हळद तयार होते. मी तेच करते नेहमी. आणि ही जी हळद असते, आता स्वयंपाकाला मी विकत आणते, पण देवांची हळद मी नेहमी हळकुंडाची करते. सगळ्यात शुद्ध आणि चांगली मानली जाणारी ही हळद आहे. 1% काय, अर्धा टक्का पण त्यात केमिकल नसतं. किंवा डंकावरून जरी दळून आणली तरीही चालेल, पण शुद्ध असावी. हळद ही चांगली असावी. जर तुम्हाला उपायांचे रिझल्ट चांगले हवे आहेत तर हळद सुद्धा आपल्याला शुद्धच हवी. तर सगळ्यात पहिलं हे झालं की आपल्याला हळद कुठली घ्यायची आहे हे मी तुम्हाला क्लिअर केलं. जर हळकुंड घेऊन दळायला वेळ नसेल तर जिथं देवाचं सामान हळदी कुंकू मिळतं त्यांच्याकडून चांगल्यात चांगली हळद आणा. आंब्या हळद चालणार नाही, साधी हळद तुम्हाला आणायची आहे. एवढं स्पष्टीकरण देण्याचं कारण की तसे प्रश्न येतात म्हणून मी त्याची उत्तरं आधीच देत असते. कारण दिवाळीच्या गडबडीत किंवा माझ्या कामाच्या गडबडीत मला कमेंट्स बघण्यासाठी जास्त वेळ नसतो. म्हणून मी व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला मनात कोणतेही क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न किंवा काही प्रॉब्लेम्स राहू नयेत असा माझा प्रयत्न असतो. तर आता ही एका बरणीत भरून ठेवलेली हळद, प्लॅस्टिकच्या बरणीत भरू नका, स्टीलच्या किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. प्लॅस्टिकमध्ये एनर्जी नसते, स्टीलमध्ये, काचेमध्ये एनर्जी भरपूर असते. काचेमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते आणि काच ही ट्रान्सपरंट असते, डबल करण्यास मदत करते. त्यामुळे आता ही जी हळद आहे ही फक्त पिरियडच्या दिवसात तुम्हाला करायचं नाहीये, घरातल्या कुणाकडून तरी करून घ्यायचंय. गॅप पाडायचा नाहीये. 43 दिवसातले 4 दिवस तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तिला आधीच सांगा की हे असं असं करायचं आहे आणि तिच्याकडून तुम्हाला हे करून घ्यायचंय. लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी 7ला तुम्हाला बरोबर हा उपाय करायचा आहे. म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी तुम्हाला 7ला हा उपाय करायचा आहे. 1 चुटकी हळद घ्यायची, घराच्या एका कोपऱ्यात टाकायची, दुसरी चुटकी दुसऱ्या कोपऱ्यात. फक्त हॉलमध्ये केलं तरी चालेल. 4ही कोपऱ्यात तुम्हाला हळद 1-1 चिमूट टाकायची आहे. फक्त 1-1 चिमूट हळद कोपऱ्यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर वाटीत थोडीशी हळद घ्यायची, अगदी थोडी, त्याची पेस्ट करायची पाणी घालून. आणि उंबऱ्यावर तुम्हाला मधोमध हळदीचं स्वस्तिक काढायचंय. मध्ये बिंदू पण हळदीचेच काढायचे आहेत, कडेच्या रेषा पण हळदीच्याच काढायच्या आहेत. आणि असंच एक स्वस्तिक तुम्हाला दरवाजावर हळदीने काढायचं आहे. आता हा उपाय आज तुम्ही 7 वाजता केला तर तुम्हाला दररोज शक्यतो त्याच टायमिंगला 6 ते 8 या दरम्यान तुम्हाला करायचा आहे. दुपारी वगैरे हा उपाय करायचा नाहीये. एक तर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे किंवा संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता ही हळद दुसऱ्या दिवशी कचऱ्यात आली तरीही चालते, काहीही हरकत नाही. कारण ती उपाय करून काम केलेलं असतं त्यानं.
दररोज 43 दिवस. आता समजा तुमचा पिरियड आहे, हा पिरियड आहे, सुतक असेल तर तुम्हाला नव्यानं पुन्हा सुरू करावं लागेल. सुतकात कोणाकडूनही तुम्ही करून घेऊ शकत नाही. पण पिरियड असेल, तुमची मुलगी असेल, तिला सांगायचं त्यातली चिमूटभर हळद 4 कोपऱ्यात टाक आणि इथं असं असं स्वस्तिक काढ. तिला शिकवून ठेवा स्वस्तिक कसं काढायचं हे तिला शिकवून ठेवा. मोठ्या मुली असतील सहज करतील. आता माझ्याकडे ओवीसारखी मुलगी आहे, तिला मला शिकवावं लागेल की बाळा असं असं स्वस्तिक काढ, अधिक चिन्ह काढ, कसंही त्यांना जमेल तसं अधिक चिन्ह काढ, मग त्याला अशी रेष दे, मग त्याला अशी रेष दे. असं लहान मुलांना थोडंसं शिकवावं लागेल, पण ते करतील. त्यांना स्वच्छ उमरा करून तेवढी उपाय करायला सांगायचा. जेव्हा आपला पिरियडचा दिवस येतो 4 दिवस तेव्हा 5व्या दिवशी तुम्ही डोकं धुवून हा उपाय तुमचा तुम्ही करू शकता. हे करताना मनातल्या मनात ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः आणि मनात असे खूप पॉझिटिव्ह विचार आणायचे की माझ्या घरामध्ये खूप प्रगती होतीये, माझ्या घरामध्ये खूप पैसा येतोय, माझ्या घरात खूप सुख आहे आणि माझ्या घरात खूप आनंद आहे, सुख समृद्धी ऐश्वर्य समाधान आरोग्य आयुष्य आहे माझ्या घरात. असं पॉझिटिव्ह फिलिंग तुम्हाला उपाय करताना आणायचं आहे. शक्यतो हे 43 दिवस घरामध्ये नॉनव्हेज शिजू नये. शक्यतो त्यातूनही आता तुम्ही म्हणाल नाही ताई आमच्यात चालतच नाही, ठीक आहे, किमान तुम्ही तरी सोडा. एवढं तरी तुम्ही आपल्या घराच्या उन्नतीसाठी करू शकता की किमान तुम्ही तरी सोडा. बाकीच्यांनी खात आहेत, खाऊ देत, तुम्ही तरी हा उपाय चालू असताना नॉनव्हेज खायचं नाहीये. कारण हा माता लक्ष्मीसाठी आपण उपाय करत आहोत आणि आपणच जर तसं तामसी काही खाल्लं तर माता लक्ष्मी आपल्या घरी येणार नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगते की नॉनव्हेज तुम्हाला तेवढे दिवस वर्ज्य करायचं आहे. शक्य असेल तर, अगदी शक्य नसेल तर मग खाण्याआधी हा उपाय करून घ्या. आता हा उपाय तुम्हाला सांगितलं लक्ष्मीपूजन पासून 43 दिवस करायचा आहे. ताई आमची लक्ष्मीपूजनला अडचण आली आहे, काय करू? कोणत्याही शुक्रवारी सुरुवात करून 43 दिवस करायचं आहे. कोणत्याही शुक्रवारी अडचण आली त्याच्या पुढच्या शुक्रवारी करा. असं काही नाही आहे की हा उपाय फक्त दिवाळीतच करता येतो. हा उपाय कधीही करता येतो आणि हा उपाय केल्यावर लाभ तेवढेच होतात जेवढे तुम्ही लक्ष्मीपूजनला करणार आहे. कारण कधीही हा उपाय करा, फक्त दिवाळीत केला पाहिजे असा नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला दुसरा उपाय सांगते. नकारात्मकता घरात असतील, भांडणे असतील, वास्तुदोष असतील आणि धन तुमचं कमी होते, म्हणजे धनसंचय तुमचं सेव्हिंग आहे बाबा, लाखभर रुपये तुमचं सेव्हिंग आहे पण ते कमी कमी होते असं तुम्हाला जाणवते, तर त्यासाठी एक उपाय तुम्हाला सांगते की हळदीचं जे स्वस्तिक आहे, आता हा तुमचा दरवाजा आहे बरोबर, हा तुमचा दरवाजा आहे. हळदीचं स्वस्तिक कुठं काढायचं ते सांगते मी. हा दुसरा उपाय. पहिला उपाय वेगळा आहे, दुसरा उपाय. हे समजा तुमचा दरवाजा आहे तर इकडची भिंत आणि इकडची भिंत दोन्ही साईडला हळदीचं स्वस्तिक काढायचं. कुठं? इकडची भिंत आणि इकडची भिंत. इथं कुंकवाचं काढा, इकडच्या भिंतीवर हळदीचं, इकडच्या भिंतीवर हळदीचं स्वस्तिक काढायचंय. कधी कधी काढायचंय? गुरुवारी, एकादशी आणि लक्ष्मीपूजन दिवशी. हा उपाय तुम्हाला गुरुवारी, एकादशी आणि लक्ष्मीपूजन दिवशी हे स्वस्तिक काढण्याचा उपाय करायचा आहे. तेच पुन्हा हळदीची पेस्ट करून घ्यायची आणि त्यानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता जीवनात बाधा येत आहेत, खूप प्रकारच्या बाधा येत आहेत. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तुम्ही हैराण झालायत, काहीच तुम्ही करू शकत नाहीये. अशा वेळेस शुक्ल पक्षाच्या कुठल्याही शुक्रवारपासून तुम्हाला ह्याच्या उपायाला सुरुवात करायची, किंवा मग शुक्रवारी कोणत्याही, नाही तुम्हाला शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष समजत तर कोणत्याही शुक्रवारपासून सुरुवात करा. आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चिमूट हळद, आता माझ्या बाथरूममध्ये तुम्ही बघाल, दाखवेन तुम्हाला कधी वेळ आली तर, 3 बरण्या ठेवलेल्या आहेत मी. एकात हळद, एकात मीठ, एकात तुरटी. मी क्रमाक्रमाने 2-3 दिवस, गुरुवार शुक्रवार मी हळद घालते पाण्यामध्ये, शनिवार रविवार निगेटिव्हिटी रिमूव्ह व्हावी म्हणून मीठ घालते, सोमवार मंगळवार तुरटी घालते. पण मी नुसत्या पाण्यानं कधी आंघोळ करत नाही, काही ना काही, कधी कधी 1 चमचा दूध घालते. या बरण्या बाथरूममध्येच ठेवायच्या, म्हणजे आपोआप लक्षात येतं. पाणी घेतलं त्यात थोडंसं, जास्त नाही. आणि केस धुणार असाल त्या दिवशी मीठ घालायचं नाही, केस खूप प्रमाणात गळतात. तर लक्षात आलं असेल तुम्हाला. गुरुवार, एकादशी, लक्ष्मीपूजन या दिवशी तुम्हाला हळद पाण्यामध्ये घालून चिमूटभर, चमचाभर, एवढा डाव देऊ घालू नका, एवढीशी चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे. या उपायामुळे विष्णू लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. त्याचप्रमाणे विद्या, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे, नोकरीसाठी चांगली आहे, धनासाठी चांगला आहे हा उपाय, आणि संततीसाठी सुद्धा हा उपाय चांगला आहे. सगळ्यांसाठीच हा उपाय चांगला आहे, अवश्य करा. आता गुरुवारी तुम्ही बाहेर जेव्हा जाता तेव्हा प्रत्येक गुरुवारी तुमच्या मुलांना सुद्धा हळद पाण्यामध्ये घोळायची आणि सगळ्यात आधी तो टिळा विष्णूला लावायचा किंवा कृष्णाला लावायचा आणि मग घरातल्या सगळ्यांना या बोटाने तो टिळा लावायचा, सगळ्यांना लावायचा.
इतका सुंदर रिझल्ट येतो, मुलांना बुद्धीमध्ये वाढ होते, मुलांची बुद्धी स्थिर होते आणि मुलं अभ्यासामध्ये प्रगती करू लागतात. इतका चांगला हा उपाय तुम्हाला आहे. आता पुढचा उपाय आहे, हा जो उपाय आहे तुम्हाला 11 गुरुवार करायचा आहे. किती गुरुवार करायचा आहे? 11 गुरुवार. कोणत्याही गुरुवारपासून 11 गुरुवार तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहेत. साधारण एक 4-5 हळकुंड घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला काही दक्षिणा घ्यायची आणि ती मंदिरात ठेवून यायची. शक्यतो लक्ष्मीचं मंदिर असावं. लक्ष्मीचं मंदिर नसेल तर कोणतंही मंदिर असेल तरीही चालेल. मंदिरामध्ये 11 गुरुवार तुम्हाला हळद दान करायची आहे. इतका सुंदर इफेक्ट होतो या पण उपायाचा. हळद म्हणजे हळकुंड, हळद पावडर नाही, हळकुंड जे मिळतं ते. त्याच्या पुढचा उपाय, ज्यांना संतान होत नाहीये, नोकरी मिळत नाहीये, प्रमोशन मिळत नाहीये, कर्ज खूप आहे, त्यांच्यासाठी हळद काय करायची तुम्हाला, कोणत्याही रविवारपासून हा उपाय चालू करायचा आहे. तांब्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि सूर्यनारायणाला दररोज याचा अर्घ्य घालायचा आहे. अंघोळ झाल्यावर साधारण 7चा सूर्य, 6:30 ते 7चा सूर्य जो असतो त्याला अंघोळ करून तुम्हाला रोज अर्घ्य घालायचा आहे. महिलांनी पिरियडमध्ये घालू नये, पुरुषांनी कायमस्वरूपी हा उपाय करा. तुम्हाला लग्नात अडचणी येत असतील, तुम्हाला विद्येमध्ये अडचणी येत असतील, तुम्हाला संतान प्राप्तीत अडचणी येत असतील, प्रमोशन, कर्ज, पैसा न मिळणं, या सगळ्यांसाठी हा हळदीचा उपाय आहे. सूर्याला अर्घ्य घालणं आणि ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला घालायचं आहे. हे पाणी एखाद्या झाडात पडेल असं घालायचं आहे. रिकामं पाणी म्हणजे असं ते खाली कुणाच्या पायदळी पडू नये असं घाला, किंवा खाली परात एखादं गमेलं ठेवा आणि मग वरून असं पाणी सोडा आणि मग ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता. अगदी तुळशीला घातलं तरी हरकत नाही, कारण देवाचंच, सूर्यनारायणाला घातलेलं पाणी आहे. शुद्ध, स्वच्छ आणि खूप चांगलं पाणी आहे, त्यामुळे तुळशीला घातलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी तुळशीला पाण्यात किंवा कच्च्या दुधात एवढीशी हळद घालायची आणि ते कच्चं दूध तुम्हाला, हळदीचं जे दूध आहे ते तुम्हाला गुरुवार शुक्रवार तुळशीला घालायचं आहे. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघेही प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या घरामध्ये भरपूर प्रगती होण्यास मदत होते. कोणाला नकोय प्रगती किंवा पैसा, मला सांगा. एक सुद्धा कमेंट असं येणार नाही की आम्हाला नकोय. प्रत्येकाला हवाय. आपले कर्म चांगले ठेवा, कष्ट करा आणि त्यासोबत हे उपाय तर आहेतच जे तुम्हाला 100% रिझल्ट देतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर एक लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री माता, जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.